विद्या हम्म, आता मला राहवत नाहीये. हम्म. मी काय म्हणतेय का तुम्हाला, तुम्ही ऐकणार नाही. करा, तुम्हाला करायचं आहे ना, फोन करा. अगं फोन लागलाय, रिंग वाजतीये पण उचलत नाहीये ती फोन. हम्म. म्हणूनच सांगतेय, सारखा फोन करू नका. तुमचा मिस कॉल बघेल ना, तर ती लावेल आपोआप आपल्याला. तुम्ही कशाला उगाच सारखं फोन करायचा? हं? थांब, हं. मी काय म्हणतो, ती कामात असेल ना? हं? मी एकदा परत ट्राय करून बघतो ना. अहो, तुम्हीच म्हणताय ना ती कामात असेल, मग कशाला फोन लावताय तिला? तुमचा कॉल बघून ती करेल ना फोन. हा, नका लावू सारखं. आपण एक काम करूया का, आपण तिच्या घरी जाऊन तिला भेटूया का? मी तर म्हणते त्या दोघांना आपण घरी जेवायला बोलूयात. हा, अगं हो, बोलूया, पण आजच आलेत ना ते, आत्ताच आलेत ना ते घरी. हो. जरा त्यांना सेटल तरी होऊ देत ना. मी कुठे म्हणतेय त्यांना आजच बोलू म्हणून, पण बोलूयात लवकरच. हा, हो, बोलूया. अगं अधिपतीरावांनी तसं कबूलच केलंय मला. हो, हो. अहो, कसे दिवस जातात आणि कसे दिवस बदलतात नाही का? म्हणजे बघा ना, जेव्हा अक्षरा आणि अधिपतीच्या लग्नाचं चाललं होतं, तेव्हा एवढ्या कमी शिकलेल्या मुलाशी लग्न करायचं नाही अशी अक्षराची इच्छा होती. पण नंतर अशा काही घटना घडत गेल्या की अक्षराला लग्न करावं लागलं. तेव्हा माझ्या मनात खूप हुरहुर होती. या दोघांचं कसं पटणार आहे? जमणार आहे काय दोघांचं? कसा करतील संसार? अनेक प्रश्न राक्षसासारखे समोर होते ना. हो ना. अगं सुरुवातीच्या काळात मलाही झोप लागायची नाही गं. पण आता आता बघा ना, सगळं चित्रच बदलून गेलं नाही. ते म्हणजे अधिपतीराव तर अक्षराच्या प्रेमात होतेच, पण आता आपली अक्षराही त्यांच्या प्रेमात पडलीये. या दोघांच्या प्रेमामुळे ना आपल्या मनातल्या सगळ्या शंका, सगळे प्रश्न नाहीसे झाले नाही का? अगं मला तर असं वाटतंय, देवानीच त्यांची गाठ वरती स्वर्गातच बांधलेली असेल. खरंय हो. ते म्हणतात ना, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. अगदी तसं घडलं नाही का? आपण किती काही म्हटलं तरी काही गोष्टी ह्या काळाच्या पडद्यातच दडलेल्या असतात नाही का? योग्य वेळी योग्य त्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. आता ना मला अक्षराचं टेन्शनच नाही हो. एवढ्या सगळ्या संकटांना सामोरे जाऊन कणखर झाली आपली पोर. खऱ्या अर्थाने तिचा संसार. हा? अहो आमचा लेख जिंकून आलाय. त्याच्या आनंदात तुम्ही जे काय कराल ते आम्हाला मान्यच असेल. त्याच्यात आम्ही सहभाग घेणारच. कारण जिथं अधिपती आहेत त्यांच्या भल्यासाठी काही गोष्टी होत्यात म्हणल्यावर आम्ही तिथं असणारच. हे तुम्ही कायम ध्यानात ठेवा. कोण काय बी म्हणून दे, खरं गॅरंटी होती मला तुम्ही येणार म्हणून. आणि आता या तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या का नाही, त्याच्यासाठी तुम्ही येणार मला माहित होतं. चला मग आपण सगळे जमलोच आहोत तर बसून घेऊया आणि कार्यक्रमाला सुरुवात करूया. हो, पण अजून सगळे आलेत कुठे? आलोय आलोय, आम्ही आलोय की दोघी. ते नव घरगुती कार्यक्रम आहे नव. मग हे दोघं कशा बाई? हा? अगं ए काय, घरची आमची फॅमिली मेंबर आहेत ती. जेव्हा भावाची मी तर काय बोलशील मावशी तुला का नाही. दुर्गे तू जरा गप गा. उगा काय पण बोलते. चला आता सुरू करूया कार्यक्रम. चला चला आपण सुरुवात करूया. सगळ्यांनी प्लीज बसून घ्या. तुमच्या आनंदासाठी चाललंय ना हो सगळं. मग तुम्ही खेळा, आम्ही बघू की. भुवे, अगं माणसानं व्हावं की कवा कवा लहान. मी काय म्हणते, प्रत्येक माणसाच्या आत एक लहान पोरग दडलेलं असतो बघ. त्याला घ्यावं कडेवर आणि फिरावं की नाही. अगं लय मजा येते बघ. मी तुझी आई असून खेळणार आहे. आणि बरं का पोरानो,
ते काय मी नाचायचं बिचायचं नाही म्हणली होती ना, तर नाचीन जसं जमल तसं. अगं बाई, आईसाठी टाळ्या. अगं पण आई, बस आपल्याशी आता खेळायचं लागतंय. ठीक आहे, आता तुम्ही म्हणताय तर होऊन जाऊ दे काय ते. हा, ओमकार, म्युझिक सुरू कर. मग क्या चला, 1 2 3 गो. दुर्गे, चिटिंग नाही, चिटिंग नाही. अंदमान निकोबार. नाही नाही माझ्याकडे नव्हती, चंचीकडे गेलती. ए, मम्मी काय बी बोलू नको, तुझ्याकडे येऊन थांबलेलं गाणं. अगं चंचे, नाही अगं नाही. बरं आता काय करायचं, माझ्यावरच आलंय पहिलं राज्य. सांगा काय करायचंय. अहो ती चिठ्ठी उचला ना. हा, चिठ्ठी उचलू. काय वाचकी. अगं बया, काय ग, काय झालं? दचकलीस कशा पायी? अगं ताई, जॉक सांगायचंय. मम्मी अगं तू काय जरी बोलीस तरी जोकच होणार आहे. ए गप काय.